नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील संत साहित्य या घटकावर आधारित सराव प्रश्नोत्तरे जे नेहमी विचारले जातात। मित्रांनो, आपला प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले प्रसिद्ध ग्रंथ कोणते किंवा कोणता? आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत: पर्याय 1 ज्ञानेश्वरी, पर्याय 2 अमृतानुभव, पर्याय 3 हरिपाठ, पर्याय 4 वरील सर्व। मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। तर आपला पुढचा प्रश्न आहे, वैकुंठीचे द्वार खुले हे वचन कोणत्या संताचे आहे? पर्याय 1 संत तुकाराम, पर्याय 2 संत नामदेव, पर्याय 3 संत ज्ञानेश्वर आणि पर्याय 4 संत एकनाथ। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम। आपला पुढचा प्रश्न आहे, संत तुकारामांचे काव्य कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय 1 गाथा, पर्याय 2 भारूड, पर्याय 3 अभंग आणि पर्याय 4 ओवी। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभंग। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? या प्रश्नाचे पर्याय आहेत: पर्याय 1 एकनाथी भागवत, पर्याय 2 हरिपाठ, पर्याय 3 अमृतानुभव, पर्याय 4 नामघोष। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकनाथी भागवत। मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेला आहे? आपले पर्याय आहे: पर्याय 1 संस्कृत, पर्याय 2 मराठी, पर्याय 3 हिंदी, पर्याय 4 फारसी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मराठी। आपला पुढचा प्रश्न आहे, संत नामदेव यांचा जन्म कोणत्या गावात झाला? पर्याय 1 देहू, पर्याय 2 आळंदी, पर्याय 3 पंढरपूर, पर्याय 4 नरसी। मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरसी। आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे? पर्याय 1 देहू, पर्याय 2 आळंदी, पर्याय 3 पंढरपूर, पर्याय 4 नरसी। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देहू। आपला पुढचा प्रश्न आहे, संत एकनाथांनी संस्कृतमधून कोणता ग्रंथ मराठीत अनुवाद केला? आपले पर्याय आहे: 1 रामायण, 2 महाभारत, 3 श्रीमद भागवत, 4 गीता। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीमद भागवत। आपला पुढचा प्रश्न आहे, संत रामदास स्वामींनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? पर्याय 1 ज्ञानेश्वरी, पर्याय 2 दासबोध, पर्याय 3 तुकाराम गाथा, पर्याय 4 अमृतानुभव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दासबोध। मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, संत एकनाथ महाराजांचे गुरु कोण होते? आणि आपले पर्याय आहे: 1 गहिनीनाथ, 2 रामेश्वर, 3
स्वामी समर्थ, 4 जनार्दन स्वामी। आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु होते।